आणि सौरभ, बुद्धिबळ ना मी सुद्धा खूप वर्ष खेळतोय रे. फक्त इतके दिवस मी जरा शांत होतो. माझ्या चांगुलपणाचा ना तू गैरफायदा घेतलास. माझ्या बाजूला माझी आणि तिची अख्खी फॅमिली. तू ना दरवेळी सगळ्यांची मदत घेऊन खेळतोस रे. मी बघ एकटा लढतोय तरी तुला भारी पडतोय. तुला काय वाटतंय, एक गेम जिंकून तू चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलास? तसं नाहीये कपिल. द नेक्स्ट गेम इज माइन. पण आता तू या भ्रमात राहू नकोस की मी पूर्वीसारखा शांतपणे खेळेन. मयेकर ना माझी फॅमिली आहे. माझ्या फॅमिलीला माझ्यापासून दूर केलंस तू. त्यांना त्यांच्या घरापासून लांब केलंस. घरट्याला धक्का लागला ना की कावळाही पिसाटतो आणि चिमणी. मी तर माणूस आहे. बघू किती काळ टिकतोयस तू. मयेकर ही माझी फॅमिली आहे. and I'll bring them back. हे माझं चॅलेंज आहे तुला. वा, तुझं पॉझिटिव्ह स्पिरिट मला आवडतंय कपिल. ऑल द बेस्ट. पण तू फक्त प्लॅन्स बनवत राहशील. माझ्या आणि गौरीच्या साखरपुड्याची तारीख ठरली. अरे तारीख ठरलीये, झाला नाही अजून. पण फार वेळ नाहीये तुझ्याकडे. नाही, जेवढा काही उरलाय ना तो खूप आहे माझ्यासाठी. तेवढ्यात गौरी होईल माझी. नाही कपिल, शी इज माइन. काय चाललंय तुमचं? कसले गेम खेळताय? हा, तुम्हाला काय वाटले मी? ट्रॉफी कसली? वर्ल्ड चॅम्पियनशिप का सोनसरी चॅम्पियनशिप? मला जिंकण्यासाठी तुम्ही बुद्धिबळ खेळणार आहात आणि जो जिंकेल त्याला मी मिळेल. वा, क्या बात है. हे बघ गौरी, ते तसं नाहीये. पास सौरभ, तू ना मला काही समजावूच नकोस. हे असले गेम खेळताना मला काय वाटतंय हे विचारावंसं नाही वाटलं का रे तुम्हाला? हे बघ गौरी, प्लीज शांतपणे ऐकून तर घे मी काय बोलतोय ते. अरे ऐकूनच घेत होते आतापर्यंत, तुम्हाला समजून न देता. पण तू जसं समजतेस तसं नाहीये. नाही नाही, तसंच आहे रे. तू आत्ताही गृहीत धरलंस मला सौरभ, नेहमीसारखं. एरवी कुठे जायचं असेल तर तू मला नाही विचारत, तू आईला विचारतोस. मी कुठले स्पेसिफिक कपडे घालायचे असतील तर तू मला नाही सांगत, तू आईला सांगतोस. मी काय करायचं, कुठे जायचं, कसं राहायचं हे सगळं तू ठरवतोस आणि मला तसं वागायला लावतोस. कोण आहे मी? गौरी, मला काय हवंय हे मी ठरवणार का तुम्ही? हे बघ गौरी, असं नाहीये. मग कसं आहे? हा, खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.